प्रत्यय आला होता, म्हणूनच असा वाघ गेला होता गावाकडला कोकणी रान माणूस कसा असतो ना, तर दिनेश साहेबांकडे बघून कळतंय. आता बघा बूट बीट घातलेत, काठी बिटी हातात आहे, कोयती आकडी म्हणतात ना. नेचर ट्रेल करायचं असेल, रानातून ट्रेकिंग करायची असेल तर गुरव साहेब आहेत ना, परफेक्ट माणूस. नमस्कार, वेलकम. सुप्रभात दादा, स्वागत आहे आपलं. कुठून जायचंय? आणि नरेश भाऊ बाकी मजेत ना? बऱ्याच नाही. चला गाडी दादा येते का आपलं. नमस्कार मंडळी, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज तरणा पाऊस संपायला येतो आणि त्यासाठी चाललोय मशरूम शोधायला, रोवणं शोधायला, आळंबी म्हणतात काय लोक, ती शोधायला चाललोय. आणि आज आपल्याकडे आलेत आपल्या कोकण संस्कृतीचे, आपल्या संगमेश्वरचे एक युट्यूबर आमचे संदेश दादा. नमस्कार नमस्कार. दिनेश साहेबांसोबत म्हणतात ना, आज आम्ही देवरुखला आलो होतो, तर दिनेश साहेबांसोबत अचानक प्लॅन ठरला की चला रोवणं शोधायला जाऊया. सो मजा येणार आहे. आणि दिनेश साहेब म्हणतात ना, बरे भल्या भल्यांना मी रानामध्ये फिरताना बघितलंय, पण आमच्या इकडचे गावाकडचा कोकणी रान माणूस कसा असतो ना, तर दिनेश साहेबांकडे बघून कळतंय. आता बघा बूट बीट घातलेत, काठी बिटी हातात आहे, कोयती आकडी बिकडी लावली आहे, आणि रानातून वाट काढत काढत आम्ही आता ज्या ठिकाणी काय आपल्याला रोवणं भेटणार आहे त्या ठिकाणी पोहोचणार. आणि आमच्यासोबत दादांच्या सोबत अजून दादांचे एक मित्र आलेत, अनुभवी माणूस आहे. त्यांना पण राहण्याचे चांगले अनुभवी आहेत आणि आपल्या कोकणातलेच आहेत, ते दादांचे गाव आलेत. नमस्कार. नरेश हरेकर. नऱ्या, तर मग जाऊया रानात. आपले नवीन जोडीदार आपल्याला मिळालेत, कधी आपल्या व्हिडिओमध्ये दिसतील अजून दादांबरोबर असल्यानंतर. चला दादा, आपण या मार्गस्थ होऊया या साईडला, ह्या झाडात इकडून. हां, हे समोर जे जंगल दिसतंय ना, त्या जंगलामध्ये आपल्याला जायचं आहे. वा पण असतो तिकडं. वाचा मगाशी प्रत्यय आला होता, म्हणूनच असा वाघ गेला होता मला मोठा. समोरच तिथून घराच्या इथून बाहेर पडतोय तोपर्यंत एक छोटासा एक पर्या लागतो. त्या पर्याच्या पलीकडे जातोय तोपर्यंत एक असा दिसला. हो, जवळ लवकरच आता पंचमी येते. दर्शन द्यायला आला होता, अगोदरच दर्शन द्यायला आला होता. तुम्हाला जर यायचं असेल ना कधी रोवणं शोधायला, आंबी मशरूम शोधायला, तर या पुढच्या वर्षी. पण पुढच्या वर्षी या, तुम्हाला हे सगळं हा आपला निसर्ग सगळा तुम्हाला अनुभवायला मिळेल. कसं वाटतंय? माल कसा वाटतं? एक नंबर मस्त वाटतं. असं मुक्तपणे असं हुंदड नाही ना माळ रानावरती, रानामध्ये त्याची मजा वेगळी असते. आणि आज अचानक भयानक प्लॅन झालाय, तर मजाच मजा. इकडे गवतामध्ये दिवसभर यायचं, मस्तपैकी असतं, इथे आराम करायचा, टेंट लावायचा, मस्तपैकी ते शेगडी असते ना, ते त्याच्यावरती काहीतरी बनवायचं, खायचं, पावसात भिजायचं, मजा करायची. सगळ्या रानभाज्या पण मिळतं, भारंगीच्या भाजी, टाकळ्या, आकूर, ते काटलं, कार्टुलं म्हणतात त्याला, काटलं म्हणतात आमच्याकडं, ती पण मिळतात. चला तर म्हणजे आता इथं जवळच आपण रानामध्ये घुसूया आणि मग बघूया आपली जी जागा आहे दरवर्षीची, त्या जागेवरती ती रोवणं आलेत काय बघूया. पावसाची रिपरिप चालू झाली, पण एका ठिकाणी जाऊन बघितलं तर तिथे अजून आलेच नाहीत. आता दादाने घेऊन जरा दुसरी जागा आहे दुसऱ्या साईडला, त्या साईडला जाऊया. त्या साईडला कमीत कमी 10 ते 11 ठिकाणी अशी येतात रुजून. ते सर्व जागा आपण जाऊन आता बघूया त्या साईडला. पावसानं काय वाट लावलं नाही काय समजत नाही. पाऊस चालू झाला आहे, रानात फिरायची खरी मजा घालवणार आहे पाऊस. पण पाऊस अजून आलाय ना आमच्यापर्यंत, झाडावरतीच आहे. दादा व्हिडिओ करू शकतात पावसातून, कारण तुमचा ॲपल आणि जपावं लागतं पण. आणि माझा फोन नाही पावसात काढू शकत मी. डाळिंब आहे. डाळिंब आहे माझं सफरचंद. नाही, पण आपण फोन छान आहे, सुरेख आहे. म्हणजे आम्ही एका ठिकाणी आलो आहे, तिथं छोटी छोटी रोवणं आहेत. आता केवढी आहेत बघितलं ना, एवढी छोटी. हे बघा, ही जी जागा आहे ना, या जागेवरती आली आहेत. पण तुम्हाला दाखवतो केवढे आहेत. ती बघा, एकदम छोटे आहेत आता अजून. म्हणजे ही उद्या संध्याकाळपर्यंत अगदी व्यवस्थित येणार. आणि दरवर्षीच्या जागा आहेत माझ्या, त्यामुळे त्या मला माहीत आहे दरवर्षी दादा येणारच त्या जागेवर. एवढं 100% उशिरा का होईना, मागे पुढे एखाद दुसरा दिवस होईल, पण येणार. नऱ्या जरा बघतोय पारखून, नऱ्याला विचारूया. नऱ्या कधीपर्यंत भेटते? उद्यापर्यंत भेटते? उद्यापर्यंत मिळतील ना चांगली? होय ना? किती आहेत बघ, भरपूर आहेत ना. हे सगळे येतात तेव्हा तिथपर्यंत पुढपर्यंत येतात.
तिकडं चाल आहे म्हणजे नाऱ्याला बरोबर माहिती आहे मग कोणत्या साईडला रोवणं जास्त रुजत जातात ती चाल तिकडं आहे असं नाऱ्या बोलतोय. दादा बघा अनुभव. हां तिकडे पण आता झाली म्हणजे अशी ती अशी तिकडे अशी तिकडं हां उगवत साईडला आहेत ना पण अडचणीत आहेत ना. हो अडचण हां. बाहेर येताना सावकाश काटे. तर म्हणजे अजून एका ठिकाणी आम्ही आलो आहे. दादाने नाऱ्या जे बघतायत ना ते इथे मशरूमच आहेत पण ते छोटे आहेत अजून म्हणजे हां हे बघा पूर्ण हे आहेत ना हे मशरूम आहेत पूर्ण आलेले बघा. हे अजून यायचे आहेत कमी कमी 2 दिवस तरी लागतील अजून खाली खाली. आता नाऱ्याला माहिती आहे नाऱ्या याची चाळ कुठं आहे ती तिकडे आहे तशी तशी आहे ना. याची चाळ अशी आहे म्हणजे जे मशरूम जे रुजत जातात इकडनं ते तिकडून गेलेले आहेत. हां इथून जातात एवढं खरं आहे. हे इथे एवढे इथं मिळतात आणि इथून मग तिकडे मिळतात त्या. ह्या साईडला कुठं दिसत नाही नाही ह्या साईडला नसतात. नाहीत कुठे ह्या झाडाच्या त्या साईडला असतात आणि इथे तिकडे असे आहेत. हां पण आहेत ना जागा हो, आहेत. म्हणजे लोकांना जर सांगतो तर काय चुकीचं नाही सांगत मी. नाही ना बरोबर बरोबर आहे ना. दरवर्षी मिळतात हा आणि दरवर्षी मिळतात हा दादा दरवर्षी. कसा आहे अनुभव फिरायचा मजा वाटते ना. आपण आता या रानातून आलो ना या रानातला हा शेवटचा स्पॉट. हां इथे शेवटच्या स्पॉटवर इथे येतात. मग कमीत कमी तुम्हाला किती 10-12 तरी दाखवल्या ना जागा. 10-12 जागेवर तरी ह्या रानामध्ये मिळतात मशरूम आणि हा शेवटचा स्पॉट आहे. पण इथे अजून काय दिसत नाही आहेत छोट्या पण मला इथं आल्या तरी 2 दिवस लागतीलच. हाय कळ्या आहे ती बघा इथे एक आहे छोटी इथे कुठेतरी आहे. नाही कळी नाही अजून कुठे नाही दिसत आहेत आणि हे सुद्धा पूर्ण असं रुजतात या साईडला. आहे ना अनुभव आहे ना घेण्यासारखा. अगदी घामाघूम झालेले आहेत दादा. कसं माहिती आहे दमट हवामान आहे. हवा खेळती नाही रानात त्याच्यामुळे. पण रान कसं आहे गच्च झाडी गच्च म्हणतात ना. नेचर ट्रेल करायचं असेल रानातून ट्रेकिंग करायची असेल तर गुरव साहेब आहेत ना परफेक्ट माणूस आहे फिरवण्यासाठी या ठिकाणी. तरी इव्हन लिंगाचा डोंगर पण ते चांगला फिरवतात. हा म्हणजे जिथून मार्लेश्वर धबधबा समोरून दिसतो त्या डोंगरावरून त्या हाईटला तो स्पॉट आहे. कधीतरी आपण त्यांच्यासोबत तिथेही जाऊ. नऱ्या ये बाबा इकडं मागे यायचं आहे. नऱ्या इकडे जायचंय बा इकडे जरा नऱ्या तिकडं नजर मारतोय कुठे दिसत आहेत काय बघतो. हार मानणारा गडी शोधित राहील. तिकडे काय माहिती आहे जाऊ शकतो आपण तिकडे अजून एक तिकडे जागा आहे पण तिकडे ना तोड केलेली आहे त्यामुळे जाता येत नाही. मग ती जी मशरूमची जागा आहे ना ती पण गेली आता कारण का तिथे फिरूच शकत नाही घुसूच शकत नाही आतमध्ये. आता एका ठिकाणी आम्ही बाहेर पडलोय. दादा कुठं बाहेर पडलोय ओळखतंय समजतंय. रानात आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दिशेचं ज्ञान नसेल किंवा वाटा मार्किंग करता येत नसतील तर तुम्ही रानामध्ये फसलाच समजायचं. कारण माझ्यासारखं आता मागासपासून मी शोधतोय वाट कुठे आहे कुठल्या बाजूने आलोय कुठल्या काहीच समजत नाही. हे मगाशी दाखवलं होतं तुम्हाला. हा बरोबर हे झाड तिथे आलो फिरून त्याच जागेवर आलो आपण. फिरून आम्ही परत अगदी त्याच वाटेवर आणलंय त्यांना दादाला. त्याला कसं तुमचं रोजचं आहे आणि तुम्हाला दिशा ज्ञान आहे. गावाकडच्या माणसांना सहजरित्या येते पण नौखा कोणी आला तर या रानात हरवून जाईल आणि दिवसभर फिरेल. चकवा थोडंसं माळावरती आल्यानंतर एक मिळालं त्याला कुरटे रोवणं म्हणतात आणि झाडाखाली सावलीमध्ये ऊन पडले ना पण थोडं सावलीमध्ये थांबून थोडंसं विश्रांती घेत आहेत दादा आणि जरा हैराण झाले त्यामुळे थोडा आराम करतायत. आता घरी जाऊया पाणी पिऊया आणि नंतर परत जाऊया दुसऱ्या वाहनात. आता आम्ही दुसऱ्या वाहनाला चाललोय दुसरीकडे आणि बघा इथून जायचंय आतमध्ये. इथून जायचंय हा जो समोर होल दिसतोय ना हा बघा बापरे जंगलाचा. आता ह्याच्यातून आता आपल्या आतमध्ये जायचं. चला दादा थांबा जरा चला. दिसत आहेत काय. बरंच रान फिरलं हे सगळं. ह्या दुसरा वन पण झालं फिरून रोवणं काय मिळाली नाही. त्याला थोडंसं काहीतरी टायमिंग चेंज झाला आहे थोडासा वातावरणात बदल आहे. तो मिळणार ती पण उशिरा मिळाल. मला वाटतं म्हाताऱ्या पावसामध्ये मिळतात का माहीत नाही म्हातारा चालू झाल्यानंतर पण मिळतील. काय ठिकाणी तर आले थोडे दादाने आता खरोखर अक्षरशः कंटाळले असतील रानात माझ्याबरोबर फिरून. मजा आली एन्जॉय केलं. हां मजा आली ना मजा असेल खरी.
म्हणजे दादा आणि नऱ्या मस्तपैकी रानातून माझ्यासोबत फिरले. आमचा रानातला जो सफर होता, मशरूम शोधायचा जो सफर आणि सोबत ट्रॅकिंगसुद्धा झाली दादांच्यानी. तर म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन तर घंटीचं बटन आहे तेव्हा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर म्हणजे पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कृषीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.